नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपले निवृत्ती वेतन धारक म्हणजे की जे काही आपले पेन्शन धारक आहेत त्यांचे कुटुंब तसेच निवृत्ती वेतन धारकांना दिनांक 1 जुलै 2024 पासून जो काही आहे 53% महागाई भत्ता वाढ देण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय GR हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 53% महागाई वाढ देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा GR आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। निवृत्ती महागाई वाढ 2025 प्रत क्रमांक 5/4 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा जो काही आहे तो GR हा आला आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवरील दिनांक 1 जुलै 2024 पासून अनुदेय महागाई वाढीचा दर 50% वरून 53% सुधारित करण्यात यावा। सदर महागाई वाढ दिनांक 1 जुलै 2024 पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025 च्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जो काही आपला निवृत्ती वेतन धारकांसाठी जो काही दर होता अगोदरचा तो म्हणजे की 50% एवढा होता, त्यावरून वाढून आता 53% एवढा हा करण्यात आलेला आहे। म्हणजे की 3% यामध्ये वाढ ही झालेली आहे। आणि ही जी काही वाढ आहे ती म्हणजे की 1 जुलै 2024 पासूनची आहे आणि ती जी काही आहे थकबाकी जी काही असणार आहे आतापर्यंतची ती म्हणजे की माहे फेब्रुवारी 2025 चे जे काही निवृत्ती वेतन भेटणार आहे त्यासोबत ही जी काही वाढ आहे ती त्याबद्दलची थकबाकीही मिळणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला जर का याबद्दलची जर का सविस्तर PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतु कान्वे प्रदान केलेले अधिकार आणि त्यांच्या संबंधित इतर सर्व अधिकार त्यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील। या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहील। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20/25/02/28/1445/5705 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जर का तुम्हाला GR जो काय आहे तो डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड हे करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल
आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.